हा विषय काय सुरू झालाय? पहिलीपासून तिसऱ्या विषयाची भाषा सक्ती जी अपरिहार्यप्रमाणे हिंदी सक्ती आहे असा विषय होता। हा एक अकादमिक विषय आहे। त्याच्यामध्ये अमराठी परप्रांतीयचा प पण कोणी काढला नव्हता, पण आता ती चर्चा एकदम परप्रांतीय वगैरे, मग तो केडिया काहीतरी बोला, मग आता दुबे ते आणखी वाढवतोय। हे काय, हे डॉट्स एकत्र केल्यानंतर काय चित्र दिसतंय? प्रसन्न, महाराष्ट्र राज्य हे काय आहे त्याची एक बॅकग्राऊंड पटकन आपण बघितली पाहिजे। महाराष्ट्र हे असं राज्य आहे की ज्यांनी दाक्षिणात्य राज्यांप्रमाणे पॉलिसी ठेवली नाही। म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदीचा प्रसार बऱ्यापैकी आधीपासून आहे। महाराष्ट्र हे बॉलिवूडचं माहेरघर आहे। महाराष्ट्रातला माणूस हा बाहेरचा कोणी आले असेल तर त्यांच्याशी हिंदीत बोलतो। महाराष्ट्रातले कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट बघा, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बघा, त्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर गेल्या 10-15 वर्षात सुरू आहे। तिथे सगळीकडे मजूर किंवा माणसं काम करणारी ही उत्तर भारतातून आलेली आहेत, हिंदी आहेत वगैरे वगैरे। थोडक्यात असं की महाराष्ट्राच्या मुळात हिंदीला विरोध नाही। महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी हिंदीच्या सक्तीला विरोध केला। हा एक नवा मुद्दा आलाय, तो एक वेगळा आहे, तो आपण एका सेकंदासाठी बाजूला ठेवू। पण महाराष्ट्राचा मुळात हिंदीला किंवा उत्तर भारतातून येणारे मजूर असतील, कामगार असतील, इंजिनियर असतील आणि कोणी असतील त्यांना विरोध नाही, कारण ती संस्कृती महाराष्ट्राने मान्य केली आहे। आता अशा प्रकारे टायमिंग हे असं काय येतंय आणि तुम्ही नेमकं बोट ठेवलेलं आहे की हिंदी सक्तीपासून जी सुरुवात होते ती परप्रांतीय वगैरे अशा विषयावर, परप्रांतीय विरुद्ध महाराष्ट्रीय वगैरे अशा विषयावर किंवा उत्तर भारत किंवा विरुद्ध महाराष्ट्रीय अशा विषयावर का जात आहे? हा मला वाटतं आज इथे पॅनेलमध्ये बसलेल्या सगळ्यांनी खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत। विशेषतः भाजप प्रवक्त्यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार बोललेले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा नापसंती व्यक्त केली आहे। चांगलं आहे, कारण ते एक चांगलं, म्हणजे त्यांनी पॉझिटिव्हली त्याला अनबायस्ड असं त्यांचं वक्तव्य आज त्यांनी केलंय, ते फार चांगलं आहे। पॉइंट असा आहे की असा वादविवाद, असं काहीतरी भडकाऊ बोलणं आणि हे सगळं पोलरायझेशन, ज्याला आपण लिंग्विस्टिक पोलरायझेशन असं म्हणू, हे का आता केलं जातंय याचा एक विचार केला पाहिजे असं मला वाटतं। आणि मला सरळ सरळ असं दिसतंय की महाराष्ट्रातल्या 17-18 महापालिका आणि 25 पेक्षा जास्त जिल्हा परिषदांच्या निवडणुका अवघ्या 4-5-6 महिन्यावर आलेल्या असल्यामुळे हे सगळं केलं जात आहे। याला एवढा मोठा राजकीय रंग आणि हे सगळं का दिलं जातंय याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे। आणि मग होतंय असं, आणि मी ते प्रेडिक्शन देतोय की या विषयावरच गोष्टी भडकवत नेणं आणि मग मूळ मुद्दे जे आहेत, जे विकासाचे मुद्दे आहेत, आर्थिक मुद्दे आहेत किंवा इतर मुद्दे आहेत, आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मुद्दे आहेत वगैरे, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ते सगळे मुद्दे महत्वाचे आहेत। मुंबई महापालिकेसारख्या निवडणुकीमध्ये पावसात काय अवस्था होते मुंबईची, रस्त्यांची काय अवस्था होते वगैरे, हे महत्वाचे मुद्दे आहेत। हे सगळे मुद्दे बाजूला जाऊन काहीतरी भाषिक विषयांवर पोलरायझेशन होणं आणि विशिष्ट पक्ष जे भाषिक राजकारण करतात त्यांना जोर मिळणं आणि त्यांनी विरोधी मतं विभागणं असा प्लॅन आहे का? तुमचाच मुद्दा घेऊन अवधूत वाघांकडे जातो। अवधूत वाघजी, एक थोडेसे स्टॅट्स आणि आपल्या सगळ्या पाहुण्यांना ते उपयोगी पडतील, थोडे अंदाजित आहे, थोडे सोर्सेस मधून विविध गोळा केलेले आहेत। मुंबईतील भाषिक लोकसंख्येनुसार उत्तर भारतीय 32%, मराठी 30%, गुजराती 12%, मुस्लिम 10%, इतर राज्यातले 16%। याच्यातला साधारणपणे असं मानलं जातंय मराठी टक्का आणि मुस्लिम टक्का हा मवियाच्या बाजूने जर का गेला, त्यात पुन्हा मवियामध्ये शिवसेना मनसे असणार की नाही याच्यात आपण नको जायला। तर माझा अवधूत वाघ तुम्हाला असा प्रश्न आहे, हे जे सगळं चाललंय, दुबे तिकडे काहीतरी बोलतायत, आणखी कोण शुक्ला काहीतरी काय बोलतायत, आणखी कोण काय करतंय, या सगळ्यांना जर का चित्र एकत्रित केलं तर अल्टिमेटली 32% उत्तर भारतीय अधिक 12% गुजराती अधिक इतर राज्यातील 16% अशी व्होट बँक बांधण्याचं हे काही वेगळं प्लॅनिंग आहे का? मेथड इन मॅडनेस, दुबे उगाच बोलत नाही असा माझा